सामान्य माणसाला असं वाटतं की आपलं श्वसन यामुळे आपण जिवंत राहतो. तेवढंच श्वासाचं कार्य आहे की आपण जिवंत राहतो. पण या श्वासाची अनेक अनेक कार्य आहेत. त्याचा आपण थोडासा मागोवा घेऊया. अहो, श्वास आणि उच्छ्वास हे त्याचे दोन भाग आहेत. त्यात उच्छ्वासाला एक जास्त महत्त्व आहे जे सामान्य माणूस लक्षात घेत नाही. या उच्छ्वासामुळे अनेक गोष्टी होतात. आपल्याला शिंक येणं, आपल्याला खोकला येणं, आपल्याला ढेकर येणं, जांभई येणं, मुसक्या लागणं, ह्या सगळ्या गोष्टी शरीराला संरक्षक भिंत म्हणून, जीवनाला संरक्षक भिंत म्हणून असतात आणि ह्या सगळ्या श्वासाद्वारा होतात. श्वासामुळे आपण खाल्लेलं अन्न हे पचण्यास फार मोठी मदत होते. छातीचा पडदा हा श्वासाकडे, प्रत्येक श्वासाकडे खालीवर 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 होत असतो आणि ह्यामुळे आपल्या उदरपोकळीतल्या अवयवांना एक प्रकारे मर्दन केलं जातं आणि ह्यामुळे आपल्या अन्नपचनाला फार मोठी मदत मिळत असते. आपण आपल्या श्वासामुळे बोलू शकतो. आपली वाचा, वाचिक कर्म हे श्वासामुळे होतं. आपण उच्छ्वासा अन्वित असलेल्या वाचेला आपण वापरू शकतो. त्यासाठी आपण श्वास घेतो आणि उच्छ्वासानिशी बोलतो. म्हणजे आपलं वाचिक कर्म हे श्वासानिशी चालतं. म्हणजे श्वासानिशी केवळ आपण जिवंत राहत नाही तर आपली अनेक कार्य चालतात. चयापचय क्रिया ही श्वासामुळे चालते. पचन हे श्वासामुळे होतं. तर असा हा श्वास एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्यामध्ये काम करत असतो याचा आपण कधीच विचार करत नाही.